नमस्कार मंडळी, वर्षास फूड डायरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे डाळ कांदा. यासाठी 3 ते 4 कांदे मी कापून घेतलेत. 1 टोमॅटो कापून घेतला आहे. लसूण आणि हिरवी मिरची ठेचून घेतली आहे. कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि तेल, मोहरी, जिरं, हळद आणि मीठ. यासाठी मी मटकीची डाळ घेतली आहे. 15 ते 20 मिनिटं आधीच भिजवून घेतली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी पॅनमध्ये तेल गरम करून घेते. आता यामध्ये मोहरी घालून तडतडू द्यायची आहे. आता यामध्ये जिरं घालायचं आहे. आता कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. हा पण तडतडला की यामध्ये कांदा घालायचा आहे. मटकीची डाळ खूप चविष्ट आणि पौष्टिक असते. मटकीच्या डाळीत प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते. त्याने शरीर मजबूत राहते व स्नायूंची वाढ होते. हा कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे. जर घरामध्ये भाजीपाला नसेल तर टिफिनसाठी पटकन तयार होणारा हा पदार्थ आहे. या डाळीने पचन सुधारते व यामध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते आणि हा पटकन ऊर्जा देणारा पदार्थ आहे. आता यामध्ये मी टोमॅटो घालते. टोमॅटो पण चांगला परतवून घ्यायचा आहे मऊ शिजेपर्यंत. चार 5 मिनिटातच टोमॅटो परतवून होतो. आता यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा घालते. या ठेच्यामध्ये लसूण मी अगोदरच घालून घेतला आहे. हे पण चांगलं परतवून घ्यायचे. आता यामध्ये मी कोथिंबीर घालणार आहे. आता यामध्ये हळद घालायची आहे. मीठ चवीनुसार घालायचं आहे. हे पूर्ण मिक्स करून यामध्ये डाळ घालून मिक्स करायचं आहे. हे पूर्ण मिक्स करून 10 मिनिटासाठी स्लो गॅसवरती झाकून ठेवायचं आहे. हे पहा, 10 मिनिटानंतरच तयार आहे आपला डाळ कांदा. हा प्रवासासाठी पण खूप उत्तम आणि पौष्टिक असा पदार्थ आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.